तुका पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतान की जय. पहा, आज कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज आपण विलासभाऊ खर्चे यांच्याकडे हा कार्यक्रम दरवर्षी असतो, दरवर्षी तो पार पडतो. तर आजही त्याप्रमाणे आपला हा कार्यक्रम आता पार पडूनच राहिलेला आहे. फराळचं सर्वांचं झालेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे. फराळचं म्हटलं की आनंदाची गोष्ट आहे, कारण दिवसभर उपाशी राहावं लागते ना. हां, बरं. तर आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज आपल्याला जो एकनाथ महाराजांनी आनंदानुभव या नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे, त्या ग्रंथाचंच आपल्याला थोडंसं विवेचन करायचं आहे. तिकडे ऐकू येतं काय? इकडे ऐकू येतं काय? हां, पहा. तर या ठिकाणी प्रश्न आहे शिष्याचा आणि विचारणा आहे गुरुला. बरोबर आहे. तर शिष्य म्हणतो, हे गुरुदेवा, कृपेचा समुद्र असणाऱ्या हे गुरुनाथा. आता गुरुनाथ कसा? कृपेचा सागर. सागरच आहे तो, तिथं कमतरता नाही, तो सागरच आहे. मुळातच सागर, मुळातच सागर आहे, त्याच्यामुळे काहीच कमी नाही. बरोबर आहे. कारण तू अनाथाचा बंधू आणि माझा स्वामी आहेस. आता माझ्यावर संपूर्ण आणि स्वयंभू म्हणजे स्वतः सिद्ध कृपा प्राप्त व्हावी म्हणून गुरुजी समोर शिष्य हा नम्र भावे त्यांच्या चरणाला लागला आणि विचारू लागला की गुरुजी, इतर सर्व शिष्य प्रश्न विचारतात. आता इथं तर काही कोण प्रश्न विचारले नाही, नाही काय, परंतु तुम्ही भाग्यवान आहे की प्रश्न न विचारतात त्याचा उकल तुमच्याकडे झालेला आहे. कारण काय, जेवढे काही साधक आहे यांनी काही ज्ञानेश्वरी भागवत वगैरे काही वाचलेलं नव्हतं. कीर्तनात बुवानं सांगितलेलं तेवढंच, भागवतात बुवानं सांगितलेलं तेवढंच, परंतु प्रश्न विचारण्याच्या बाबतीत साधक मात्र सर्वात मागे. कोणी प्रश्न विचारला नाही तरी सुद्धा तुमच्याच भाग्यानं तुम्हालाच ते नाम मिळालं. अनंत जन्माची पुण्यही म्हणून ते नाम तुमच्या मुखात आलं, नाहीतर नाम येत नाही. मलकापूर केवढं मोठं आहे का याच्या मुखात नाम? हां, आहे मुखात नाम? अरे नामच नाही, कारण नामच माहीत नाही. कारण नाम ही गुह्य वस्तू आहे. भगवंतानं सुद्धा 9व्या अध्यायामध्ये सांगितलं की अरे बाबा, माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट मी तुला सांगतो, माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट मी. मग असं सांगितलं असेल काय, म्हणा कृष्ण 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 म्हण, असं सांगितलं आहे अर्जुनाला? हां, कारण ती अंतःकरणातील गोष्ट नाही. मग अंतःकरणातील गोष्ट कशी केव्हा सांगितली? 17व्या अध्यायातला 23वा श्लोक. तरी अनादि परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम आणि तयाचे एक नाम त्रिधा पैयसे. अरे बाबा, माझं एक नाम 3 प्रकारचं आहे. मग ते कोणतं? आणि ते आपल्याला सर्वांना माहीत आहे. पहिलं अक्षर, दुसरं अक्षर आणि तिसरं अक्षर. आणि नमा म्हणजे नमस्कार. हे झालेलं आहे सर्वांचं. हां, मग याच्यामध्ये प्रश्न करतात की बुवा, ब्रह्म कसं आहे? ब्रह्म कसं आहे लक्षात घ्या. आत्मा लक्षात घ्या बरं. एक हरी, आत्मा, जीव, शिव सम. त्या हरीला, त्या विठ्ठलाला हरी म्हणा का, आत्मा म्हणा का, जीव म्हणा का, शिव म्हणा का, ब्रह्म म्हणा का, विठ्ठल म्हणा का, राम म्हणा का, कृष्ण म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते म्हणा. बरोबर आहे. मग प्रश्न विचारला की ब्रह्म कसा आहे, म्हणजे परमात्मा कसा आहे, आत्मा कसा आहे, विठ्ठल कसा आहे, राम कसा आहे. बरोबर आहे. परंतु हे आनंदमूर्ती गुरुनाथा, माझे प्रश्न इतर शिष्याप्रमाणे नाही. पहिली गोष्ट तर शिष्य प्रश्न विचारतच नाही, पण हे प्रश्न अलगच आहे आणि मी त्या सर्व शिष्याप्रमाणे विचारू तरी का?
गुरुनाथा, माझे तुमच्याकडे अशी विचारणे आहे की तेही मी खऱ्या अर्थाने ज्याला जाणत नाही ते माझे स्वरूप आहे. मी ज्याला जाणत नाही ते माझं स्वरूप. कारण मी तुमच्याकडे आलो, मी कोण आहे हे मी अजून जाणलं नाही. ज्यावर हात ठेवतो ते अलग 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 अवयव आहे. हे काय आहे? नाक आहे, डोळे आहे, कान आहे, हात आहे, पाय आहे. हां, पण माझं स्वरूप काय आहे हे ज्याच्या सत्तेनं चालते ती सत्ता कोणती? नुसतं म्हणून चालेल काय कीर्तनात? चाले शर्य कोणाच्या सत्यन कोणा बोलवित हरिविन चालले. प्रत्येक कीर्तनकार म्हणतो, प्रत्येक टाळकरी म्हणतो चाले शर्य कोणाचे सत्य. अरे सांग ना लोकांना, फसवतो कशाले? हां, कोणाच्या सत्यानं चालते शरीर? आत्म्याच्या सत्यानं चालते. तुमच्या आतमध्ये आहे तो बसलेला, त्याच्या तुमच्या हृदयामध्ये आहे, त्याच्यामुळे ते शरीर चालते. तो डोळ्यानं पाहतो, तो नाकानं ऐकतो, तो नाकानं श्वास घेतो, कानानं ऐकतो. ती सत्ता त्याची आहे. तो साक्षी आहे. आत्मा हा साक्षी आहे. म्हणजे ब्रह्म हे साक्षी आहे, भगवंत हा साक्षी आहे, तो आतमध्ये आहे. आतापर्यंत कोणत्याही संतांना म्हटलेलं नाही की आत्मा बाहेर आहे, देव बाहेर आहे. लक्षात घ्या, जेवढे संत होऊन गेले त्या संतांनी सांगितलं की आत्मा तुमच्या आत आहे, भगवंत तुमच्या आत आहे. कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. मग सर्व उपाशीच आहे. कारण ते त्याच्या हृदयामध्ये जो भगवंत आहे हे पाहण्याची कला त्यांच्याकडे मी त्यांच्या सद्गुरूनं दिलीच नाही. मग म्हणून चालणार नाही. तुका म्हणे तेथे पाहिजे अनुभवाप्रमाण आणि शब्दाचे भादर भादर कामान. बरोबर आहे. नुसतं शब्द चालणार नाही, तिथं अनुभवच पाहिजे. नुसतं बोलून चालणार नाही. देव कसा आहे, असा आहे, नाक आहे, हात आहे, पाय आहे, डोळे. नाही 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 नाही, तो निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. हां, तो दिसणार नाही, तो आतमध्ये आहे. त्याचा अनुभव तुम्ही याच देहामध्ये घ्या आणि जीवाचा उद्धार करून घ्या, तरच त्याचा फायदा. देव तिकडे आणि आम्ही इकडे काय चाटता? हां, किती झाले ते? देव तिकडे, तुम्ही इकडे, किती झाले? द्वैत की अद्वैत? द्वैत. भेद आला की देवा मी भेद झाला. भेद नाही त्याच्यात. अरे नाही, तुम्हीच देव आहात. देव तुम्ही स्वतःच आहात. मग विचारलं माझं स्वरूप काय? त्याला जाणण्याविषयी माझा अट्टहास का? मी त्याला का जाणावं बा? वास्तविक सर्व शिष्य हे ब्रह्मस्वरूपाविषयी विचारतात, नाही काय? त्या ब्रह्माहून माझे काय खोळंबलं असा प्रश्न सर्व ब्रह्माविषयी विचारतात. मग त्या ब्रह्मापासून माझं काय खोळंबलं? मी कशाला ब्रह्माचा विचार करू? हां, त्याविषयी मी का प्रश्न करू? खरे तर सर्वात आधी मी कोण हेच मला माहीत नाही. अरे मीच जर मला जाणत नाही तर त्या ब्रह्माला मी कसा जाणेल? मग स्वतः मी कोण आहे हे जोपर्यंत मी जाणत नाही तोपर्यंत त्या ब्रह्माला जाणणार नाही, त्या परब्रह्माला जाणणार नाही, त्या परमात्म्याला जाणणार नाही. आणि आधी ते मला जाणून द्या, म्हणजे ज्ञात करून द्या, म्हणजे त्याची मला माहिती सांगा, नाही काय? मग त्यामुळे मला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात करून द्याल. परंतु जे ब्रह्म तुम्ही दाखवाल ते पाहावे कुणी? बोला, जे ब्रह्म तुम्ही मला दाखवाल ते पाहावे कुणी? म्हणजे ब्रह्म हा पाहण्याचा विषय नाही. हे काय आहे? पोकळी आहे. हिच्यात काय आहे? हवा आहे ना? हवा आहे की नाही? दाखवा हवा. तुम्ही पाहसाल तर वर पंखा दिसतो, लाईट दिसतो, मग त्याच्यात काय आहे? दिसते काय हवा? मग नाही काय? मग कसं समजावं? हवा आहे की नाही? आहे की नाही? मग दिसते काय? अरे मग कसं समजा आहे? पंख्याचं बटन दाबायचं, भरभर भरभर भरभर, हां हवा आहे. म्हणजे पंख्याचं बटन दाबलं तर आपल्या अंगाला लागते, ती काय आहे? हवा आहे. मग नाही का ती?
आहे. म्हणजे आहे आणि नाहीच्या पलीकडे भगवंत आहे. बरोबर आहे. मग हे ब्रह्म पाहावे कुणी? कोण पाहायचं ब्रह्म? कारण ब्रह्म ही दिसायची वस्तू नाही. जर मी पाहावे असे म्हणत असाल तर मी कोण? आला प्रश्न. ब्रह्म पाहावं असं जर म्हणत असाल तर मी कोण आहे? जोपर्यंत मी कोण आहे हे समजत नाही तोपर्यंत आम्हाला ब्रह्म समजणार नाही. म्हणजे मला माझ्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही. याच्याकरता मी कोण आहे हा पहिला प्रश्न. बरोबर आहे. मग मी जीव आहे का शिव आहे? प्रश्न आहे. मी जीव आहे का शिव आहे? आणि या दोनपैकी नक्कीच मी कोण आहे? मी नक्कीच जीव आहे का नक्कीच शिव आहे? याचंच मला ज्ञान नाही. बरोबर आहे. म्हणून सद्गुरुनाथा तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि सर्वात आधी मी कोण आहे मला नक्की 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 सांगा. कृपा केल्याशिवाय नक्की सांगता येणार. बरोबर आहे. तुम्ही मला आधी माझ्या मूळ स्वरूपाची ओळख करून द्या. नेमकं मी कोण? नेमका मी कोण? माझे स्वरूपाची ओळख पटल्यानंतर मी स्वतः मला सर्वांगाने पूर्णपणे पाहणारा होईल. मी माझी ओळख पटली की मी मला पाहिल. आणि मग माझी मला ओळख झाल्यानंतर स्वरूपाची ओळख झाल्यानंतर मी आत्मा आहे हे कळल्यानंतर मग ब्रह्म म्हणजे काय हे विचारणं योग्य आहे. जोपर्यंत मीच माहीत नाही तोपर्यंत ब्रह्म विचारून काय फायदा? आणि कोणाला कळणार आहे ते? मग पहिले नेमकं मला सांगा की मी कोण आहे. तुम्ही जर म्हणत असाल शिष्या तुझ्या मूळ स्वरूपाची ओळख तुला करून द्यायची म्हणजे नेमकं काय? तुझ्या मूळ स्वरूपाची ओळख करून द्यायची, पण नेमकं काय करायचं ते आता मी तुला सांगतो. मला सांगा की मी कोण आहे हा पहिला प्रश्न. दुसरं, मी कोणाचा आहे? मी कोण आहे हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, मी कोणाचा आहे? त्याहीपेक्षा मी कोणाचा कोण आहे? किती प्रश्न झाले? चौथा प्रश्न, मी कुठून आलो? मी आलो कुठून? मायच्या उदरातून. बोला, मायच्या उदरातून. मग त्याच्या अगोदर तू नव्हता का? होता. मग तू कुठं होता? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि बरं, मी कुठून आलो आणि नेमकं जायचं कुठं? आता कुठं जायचं? मेलो. कुठे जायचं? अरे कुठे जायचं? या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सांगा. याविषयी मला कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही, याचं उत्तर मला तुम्ही सांगा. म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करून खऱ्या अर्थाने मला माझ्या मूळ स्वरूपाचे निश्चित परिचय होईल असं काहीतरी सांगा. हा प्रश्न शिष्याचा. असा प्रश्न तुमच्यापैकी कोण केला? बोला. अरे बोला ना. कोण केला? एकानंही नाही केला. बाबा मला नाम घ्यायचं. बस नाम दिलं घ्या. का रे कळला देव? हा कळला. अंगात आलं की देव कळला. अंगात आलं की देव कळला. आणि लोक म्हणतात ते काही खरं नाही भाऊ, त्या बुवाचं अंगात येते, काही खरं नाही, त्या बुवाचं काहीतरी जादू. आता अवस्था होणं त्याइलेच कीर्तन करायला, भागवत करायलाच जर अवस्था कशाला म्हणतात, अष्ट सात्विक भाव कशाला म्हणतात हे जर माहीत नाही तर तो तुम्हाला काय सांगणार आहे? हां, अरे भागवत करायला समजत द्या ना. कोणता एखादा भागवतकार कीर्तनकार बुलढाणा जिल्ह्यातला हा ना माझ्या पुढे दाखवतो त्याला काय आहे तर देव. नुसतं पैसे कमवायची गोष्ट नाही आहे. कीर्तन केलं की काचा 4 आणि 5 याच्या बापाची कमाई आहे काय? 4 आणि 5 हजार रुपये द्या. सप्ताहाची 40-50 हजार रुपये द्या. हां, गरीब अजून पैसे घेतात की नाही? पैसे नसले तरी लिहून घेतात तिजोरीत आपल्या डायरीवर. का हो तुमचं त्या वर्षी त्या वेळेला त्या महिन्यात तुमचं कीर्तन झालं 13व्यावर, मग ते पैसे राहिले ते द्यानं लाज वाटायला पाहिजे. यायले कोणाला? कीर्तन करायले. तुम्ही परमार्थ करता ना.
परमार्थ पैशाचा आहे? परमार्थ पैशाचा नाही. होत नसेल तर करू नका, पण नाव बोटं ठेवू नका. जे सत्य असेल ते जगाला सांगा, नाही तर तुम्ही नरकात जाऊ नका आणि बाकीच्याला नरकात नेऊ नका. वाटते का एखाद्याला असं? बोला. असेल तर आणा माझ्याकडे. अरे स्वस्वरूपाचीच जर ओळख नाही तुम्हाला, मी आत्मा आहे हेच जर ओळखत नाही, तर बाकीचं काय सांगाल तुम्ही लोकांना? आणि उदाहरणं देऊन राहिले संताचे. मग परिस्थिती जगाची अशी आहे आणि लोक त्याच्या मागे मागे बुवा बुवा महाराज पाया लागले की काळा पैसे. वारे तुमचा परमार्थ देणारे लाज वाटायला पाहिजे. पाया लागायचे पैसे. माझं हे प्रवचन सर्वांना सांगून द्या, टाकून द्या तुम्ही यूट्यूबवर. जाईलच ते आता. त्याला परमार्थ नाही म्हणत. परमार्थ निस्वार्थ बुद्धीनं करायचा असतो. तिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा अर्थाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा संतांनी केली नाही, आणि जो करेल त्याचा परमार्थच नाही. बरोबर आहे. मग जिज्ञासू वृत्ती ती बोलणे ऐकून श्री गुरुला फार आनंद झाला की अरे बाबा याच्या ठिकाणी जिज्ञासा आहे. मी कोण आहे, कुठून आलो, काय करून राहिलो आणि कुठे जायचं याच्या ठिकाणी जिज्ञासा आहे. तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले आणि म्हणू लागले, इथं तर प्रसन्न आपोआपच झाले. मला नाम घेतो बीस झालं. काही तुम्हाला विचारणं पडलं काय? मी कुठून आलो, काय आलो, कुठं काय करून राहिलो, कुठं जायचं का? काहीच नाही. एवढे तुम्ही भाग्यवान आहात किंवा काहीच नाही विचारायचं काम, आपोआपच तुम्हाला नाम मिळालं. हां हां एवढं बोलण्यानं गुरु प्रसन्न झाले. हां हे शिष्य तू मोठा चतुर आणि हुशार आहेस आणि जिज्ञासूसुद्धा आहे. काय जिज्ञासू आहे? किंवा भगवंत प्राप्तीची तुझ्या ठिकाणी इच्छा आहे म्हणून तू हा सुंदर असा प्रश्न केला. असा प्रश्न आतापर्यंत कोणी केलेला नाही आणि म्हणून तुम्ही तो केलेला अरे बरोबर आहे का नाही? हां मग आमच्या समोर अट्टाहासाने प्रश्न विचारणारे अनेक साधक येतात, पुष्कळचे लोक येतात, परंतु ते सर्व ब्रह्म म्हणजे काय, ते कसे असते आणि काय हा प्रश्न विचारतात. ब्रह्म काय आहे, ते ब्रह्म कसं असते हा प्रश्न विचारतात. आणि विचारणारे कोण? तुमच्यासारखे साधेभोळे लोक नाही. विचारणारे कोण? कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार हे विचारतात. विद्वान पंडित हे प्रश्न विचारतात की ब्रह्म म्हणजे काय. ते काय खिर्रापत आहे काय? ब्रह्म म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय सांगितलं तरी याला कळणार आहे काय? बोलत जा. आणि शास्त्रातील अनेक मतमतांतरांना धुंडाळीत जीवनातील अमूल्य किमतीचा वेळ खर्च करतात. अरे जीवनातला वेळ खर्च करतात आणि नुसतं ब्रह्म म्हणजे काय विचारतात. मग तुम्हाला त्याचा अनुभव येतो काय? परंतु मी कोण असा प्रश्न कोणीही आम्हाला विचारत नाही. ब्रह्म म्हणजे काय विचारतील, पण मी कोण हा प्रश्न मात्र कोणीही विचारत नाही. किंवा आपल्या स्वरूपाचा शोध घेण्याकरता कोणीही आतापर्यंत विचारणा केलेली नाही. म्हणून हे शिष्य, हे साधका, तू विचार केला असता एरवी जो स्वतःच्या मूळ शुद्ध आत्मस्वरूपाला जाणत नाही तो सर्व व्यापक असणाऱ्या परात्पर शुद्ध अशा ब्रह्मस्वरूपाला कसा जाणेल. अरे ज्यानं स्वतःला ओळखलो नाही, या आत्म्याला जर ओळखलं नाही तर तो परमात्म्याला कसा ओळखेल. बरोबर आहे. म्हणून मला असे वाटते लोक डायरेक्ट विचारतात ब्रह्म काय आहे, ब्रह्माचा अनुभव काय आहे. डायरेक्ट. अरे पहिले तू कोण आहे जाण आणि नंतर ब्रह्माच्या गोष्टी. हां एकदम शेंड्यावर जाऊन बसी काय? हां एक उडी मारली की शेंड्यावर जाता येईल काय? अरे बुतकून खाली म्हणून जाईल तो. हातपाय मुडेल का नाही? मग असंच आहे. जो थेट प्रश्न विचारते त्याचे हातपाय मुडतात. म्हणून प्रश्न मी ब्रह्म काय आहे हे नाही विचारायचं. काय विचारायचं? नेमकं मी कोण आहे. मग स्वतःला आत्मस्वरूपाला न जाणता ब्रह्मस्वरूपाविषयी विचारणे
हे म्हणजे विचारूनही न विचारण्यासारखे आहे. विचारूसुद्धा न विचारण्यासारखं आहे. पटून राहिले का गोष्ट? हां, गोष्ट पटून राहिली का तुम्हाला? विचारूनही न विचारण्यासारखे आहे. याच्यामध्ये गुह्य आहे. विचारूनही न विचारण्यासारखे याच्यामध्ये गुह्य आहे. बरोबर आहे. म्हणून हे भाग्यवान शिष्या, तू जो मला मी कोण आहे हा प्रश्न विचारला, तो फार सुंदर असा प्रश्न आहे. तुला तुझ्या स्वरूपाविषयी ऐकायचं जर असेल तर ऐक. मी तुझे स्वरूप सांगतो की नेमकं प्रत्येकाचं स्वरूप काय आहे. बरोबर आहे. अरे भाबड्या, ऐकून घ्या. अरे भाबड्या, तू स्वतः स्वसंवेद्य असे चैतन्य घन शुद्ध परब्रह्मच आहे. तू कोण आहे? तू स्वतः शुद्ध चैतन्य परब्रह्मच आहे. परंतु असे असूनही तू स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाला न जाणल्यामुळे जीवपणावर आला. तुला जीवपणा प्राप्त झाला. मुळात तू शुद्ध ब्रह्म, शुद्ध चैतन्य परब्रह्म आहे. पण त्या शुद्ध परब्रह्माला, तुझ्या आतमध्ये असलेल्या शुद्ध परब्रह्माला तू विसरलास. याचं कारण असं की तुझ्या स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला तू जाणलेलं नाही आणि म्हणून तुझ्या ब्रह्मस्वरूपाला जाणलेलं नसल्यामुळे तुझ्यामध्ये जीवपणा आला. आणि जीवपणा आला म्हणून तू 184च्या फेड्यात अडकला आणि म्हणून तू दुःखात अडकला. म्हणून तुला सुखदुःख सहन करावं लागून राहिलं. बरोबर आहे? हां, मग तू स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाला न जाणल्यामुळे जीवपणा भोगीत आहे. आणि जो जीवपणा भोगतो तो दुःखात अडकतो. कारण प्रत्येक जीव हा दुःखाला कारणीभूत आहे. जीव म्हटलं की तो दुःखी आहेच. जीव म्हटलं की त्याला जन्ममरण आहेच. जीव म्हटलं की त्याचं कर्म कधीच बाद होणार नाही. बरोबर आहे. कारण तू जीव, तुझ्या ठिकाणी जीवपणा आहे म्हणून तुझ्या ठिकाणी जीवपणा असल्यामुळे तू देहालाच मी म्हणतो. आणि या देहाला मी म्हटल्यामुळे तू सुखदुःख तुला भोगावं लागते. बरोबर आहे. वास्तविक मूळ ब्रह्मस्वरूपावर तसं जर पाहिलं तर मूळचं जे ब्रह्मस्वरूप आहे त्या परब्रह्मस्वरूपावर मायेच्या योगाने ईश्वर भाव आला. पहा, याच्यामध्ये अलग अलग आहे. पहा, आपलं मूळ स्वरूप कोणतं? मूळ ब्रह्मस्वरूप. आपण मूळ ब्रह्मस्वरूप आहे आपलं. पण या मूळ ब्रह्मस्वरूपावर मायेचं आवरण आलं. मायेचं आवरण आलं म्हणून तो ईश्वर झाला. झालेला आयुष्य पण लक्षात आहे की नाही काय माहिती. तुमचं स्वरूप मूळ तुम्ही परब्रह्म आहात. बरोबर आहे. तुमचं स्वरूपच परब्रह्म आहे. तुमचं मूळ स्वरूपच ब्रह्म आहे, म्हणजे परमात्मा आहे. बरोबर आहे. पण झालं काय, या मूळ स्वरूपावर आवरण आलं. आवरण आलं म्हणजे झाकलं. कोणा? मायेनं झाकलं. आणि म्हणून त्याच्यामध्ये ईश्वर भाव निर्माण झाला. हाच ईश्वर भाव तुम्ही काढून टाकला तर तुम्ही मूळ ब्रह्मस्वरूप. म्हणजे काय, समीकरण कसं तयार झालं? कसं तयार झालं समीकरण? हां, ब्रह्म अधिक माया बरोबर ईश्वर. ब्रह्म अधिक माया बरोबर ईश्वर. म्हणजे तो ब्रह्म, ते ब्रह्म त्या मायेत मिसळलं आणि मग ईश्वर झाला. वास्तविक आता तुम्ही ईश्वर सुद्धा नाही. त्या परब्रह्माला, त्या मूळ ब्रह्माला मध्ये असलेलं जी माया आहे ही तुम्ही माया काढून टाका. म्हणजे तुमचं शुद्ध स्वरूप परब्रह्म, मूळ परब्रह्म.
आणि आडवी कोण आली? म्हणून तुम्ही कोण झाले? ईश्वर झाले. कळून राहिलं काय? बाकीचे कधी नवत कळून राहिलं ना? हां हां. आणि त्याच शुद्ध ब्रह्मस्वरूपावर मायेचे रूप असणाऱ्या अविद्येच्या प्रभावाने, पहा, त्या अविद्येच्या प्रभावानं मग काय झालं? तुमच्या जीवपणा आला. अविद्या, कारण जीव झाले, जीव म्हटलं की अविद्या आली. अविद्या आली की अज्ञान आलं. आणि अज्ञान आलं की 184, 184 आले की सुख दुःख. बरोबर आहे? हां, तिथं सुखाचा लवलेश सुद्धा नाही. बरोबर आहे? म्हणून तुमच्या ठिकाणी जीवपणा प्रचित होते. हे सर्व हे मलकापुरात फिरणारे कोण आहे? सर्व जीव स्वरूप आहे. जीव स्वरूप. मेले की आहेच पुन्हा जन्माले, मेले की आहेच दुःख भोगायला तयार आहे की दुःख भोगायला तयार. हां, कोण भोगीन? अरे तुम्ही केलेलं कर्म तुम्हालाच फेडणं आहे. दुसरं कोणी येणार नाही. तर नवरा नाही, बायको नाही, पोरं सोरं नाही, कोणीच नाही. तुम्ही केलेलं कर्म तुम्हालाच भोगावं लागणार आहे. मग आपल्याला का भोगावं लागते? ते मीच केलं म्हणून मला भोगावं लागून राहिलं. मी केलंच नसतं तर भोगायचा कामच नव्हतं. त्याच्याकरता संत असतात, नाही काय? हे निपटून काढण्याकरता संत असतात. बरोबर आहे? खरं तसं जर पाहिलं तर अंतःकरण आणि अंतःकरणाचं जे अधिष्ठान आहे, अंतःकरण म्हणजे मन काय म्हणणं आपल्या तुमच्या भाषेत, अंतःकरण त्याचं जे अधिष्ठान आहे हे आहे चैतन्य. काय आहे? चैतन्य. त्या ब्रह्मचैतन्याच्या अंतःकरण रूपी वृत्तीमध्ये पडलेला आभास म्हणजे तो जीवपणा आहे. आभास निर्माण झाला. मी आहे ब्रह्म, पण मायेमुळे अविद्येमुळे आभास निर्माण झाला आणि मग तो झाला जीव. बरोबर आहे? आणि या तिघांना मिळून जीव अशी संज्ञा प्राप्त झाली. अंतःकरणाची वृत्ती खरं तर जड. अंतःकरण कसं आहे? जड आहे. जड म्हणजे दगड कसा आहे? दगड कसा आहे? आणि दगड घेतला की टाकला. तसं अंतःकरण हे जड आहे, दगडासारखं. काही स्वतःची कोणत्याच प्रकारची किंमत त्या अंतःकरणाला नाही. मग मनात असे विचार काय येतात? कोणामुळे येतात? तर तुमच्या आतमध्ये असलेलं जे चैतन्य आहे त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये विचार येतात. कारण ब्रह्मस्वरूपापर्यंत ते अंतःकरण गेल्यानंतर ते अंतःकरण राहतच नाही, ते ब्रह्मस्वरूप होऊन जाते. एवढी मोठी भगवंताच्या नामात पावर आहे, शक्ती आहे, ताकद आहे. आता खरं की खोटं तुम्ही तुमचं पहा. आला की नाही अनुभव? अनुभव येणारे सर्वच आहे. एखादा दोन असेल त्याचा विचार सोडून द्या, ते फक्त ऐकणारेच असतील, आहे का नाही? हां. मग अंतःकरणाची वृत्ती कशी आहे? जड आहे. बरोबर आहे? परंतु त्या वृत्तीत ब्रह्मस्वरूपाचा प्रकाश पडल्यामुळे, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, वृत्तीमध्ये अंतःकरण वृत्तीमध्ये त्या ब्रह्मस्वरूपाचा प्रकाश पडला आणि प्रकाश पडल्यानंतर मग ती संकल्प विकल्प करण्यास तयार झाली. काय आहे? त्या तुमच्या अंतःकरण वृत्तीमध्ये ब्रह्मस्वरूपाचा प्रकाश पडला. कारण स्वतःचा प्रकाश अंतःकरणाला नाही, ब्रह्मस्वरूपाचा प्रकाश पडला. आणि ब्रह्मस्वरूपाचा प्रकाश पडल्यानंतर त्या जीवाच्या ठिकाणी संकल्प आणि विकल्प निर्माण झाले. संकल्प विकल्प विचार उठल्यापासून तर झोपेपर्यंत विचार येतात की नाही? पहा, तुम्ही झोपेतून उठल्याबरोबर विचार आहेच. कोण आहे का असं की विचारच नाही? मला फोन करा, फोन नंबर देतो मी. हां, आता तुमच्या मनात विचार आहे की नाही? आहेत. आता ऐकून राहिले म्हणून समजा, कारण ऐकून राहिलं. इथून गेल्या झोपल्यानंतर विचार आहे की नाही? हां. मन हे इकडे तिकडे जरी भटकलं तर नामामुळे ते मन स्थिर होते. मग मी कोण आहे असा प्रश्न विकल्प करणारी वृत्तीच आहे. मग मी कोण आहे? अरे कोण विचारलं? तुझ्या ठिकाणी जी विकल्प करणारी वृत्ती आहे ती विकल्प करणारी वृत्तीच म्हणते की मी कोण आहे.
मग हा विकल्पच जर नाहीसा होईल, वृत्तीच जर नाहीसा होईल, तर तू मुळात ब्रह्म आहेच, परमात्म स्वरूप आहेच, देव आहेच, विठ्ठल आहेच, कृष्ण आहेच, राम आहेच, च बरोबर आहे? कळून राहिलं ना? हां, जरा विषय कठीण आहे बरं. हे जे नवीन असतील हे म्हणजे काय लावलं बुवा ना, एखादी गोष्ट सांगली तर बरं ना. म्हणजे मी काही कीर्तन करणारा बुवा नाही गोष्ट सांगायला, आहे का नाही? भागवतामध्ये सर्व गोष्टी असतात की नाही. हां, ओनी चलेगा अपने पास, अपने पास प्युअर मलाई है. हाँ? बाकी दूसरे जगह क्या है? हाँ? बस फूक के पियो, बस पीते रहो, तहान जाने का काम ही नहीं. ते बोल राहिलं ना, ते ताकवरच ना तुमचं. बरोबर आहे. हां, झोपायचा का तिकडे? झोपायचं तर पुन्हा सांगतो. हां, मग मी कोण आहे असा विकल्प करणारी तुमची वृत्तीच आहे. जे अंतःकरण आहे ना, जे मन आहे ना, तेच विकल्प करणारी आहे. आणि अज्ञानामुळे स्वरूपाला न जाणता मी अमुक आहे असा संकल्प करणारी वृत्तीच आहे. मी कोण आहे हा प्रश्न विचारता, अरे तू वृत्तीच आहे, ती मनच आहे. ती मनच म्हणते मी कोण आहे, मला माहीत नाही मी कोण आहे, मनच म्हणते. तसं जर पाहिलं तर या अंतःकरण वृत्तीमुळे अनेक प्रकारचे संकल्प विकल्पात्मक भावना जीव स्वरूपात तयार होतात. मग या जीवामध्ये अनेक प्रकारचे संकल्प विकल्प तयार होतात. अनेक प्रकारचे, म्हणजे झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक प्रकारचे काय तयार होतात? संकल्प विकल्प तयार होतात, विचार तयार होतात. कशामध्ये? या जीव स्वरूपामध्ये. बरोबर आहे. आणि त्यामध्ये अज्ञानामुळे मी अमक्याचा मुलगा, कारण त्या ठिकाणी अज्ञान निर्माण झालं, जीवपणा आला. मग मी कोणाचा? अमक्याचा मुलगा, अमक्याचा भाऊ, अमक्याचा मामान, पुतण्यान, काकान, सुलतान, जवाई. बापा जवाई म्हटलं म्हणजे पाहायचंच काम नाही. हां, नाही काय? मी जन्म घेणारा, मी मरणारा, असा भाव त्या ठिकाणी जीवामध्ये तयार होतो. आणि हा भाव मरेपर्यंत तसाच राहतो. पण गुरुकृपेनं तो भाव आपोआपच नाहीसा होतो. कारण सद्गुरूनं असं काही गुह्य त्याला दिलेलं असतं की त्या गुह्य वस्तूमुळे तो तीच वस्तू, म्हणजे तोच ब्रह्मस्वरूप होतो. तो त्या जीवाचा काय होतो? उद्धार होतो. हां, असा भाव तयार होतो. तर त्याच वृत्तीमध्ये ज्ञानाने मी आत्मा ब्रह्मस्वरूप आहे असा भाव तयार होतो. पहा, वृत्ती आहे एकच. एका वृत्तीमध्ये अज्ञान असते. त्या अज्ञानामुळे नातेवाईकाला आम्ही जवळ करतो, समाजाला जवळ करतो, इष्टमित्रांना जवळ करतो, एका वृत्तीमुळे. आणि एका वृत्तीमुळे त्या वृत्तीमुळे त्याला ज्ञानानं, त्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे, गुरुकृपेनं त्याला त्या ठिकाणी जे ज्ञान निर्माण झालं, त्या ज्ञानानं आत्माचं ब्रह्मस्वरूप आहे असा त्याच्या ठिकाणी भाव निर्माण होतो. आहे वृत्ती एकच, पण ते कार्य करते दोन प्रकारे. आता समजून राहिलं काय? समजून राहिलं ना? हां, तर त्याच वृत्तीवर ज्ञानाने मी आत्मा आहे, ब्रह्मस्वरूप आहे असा भाव निर्माण होतो. तो ज्या भावनेवर आरूढ होतो, म्हणजे जी भावना त्याची चालू असते अंतःकरण वृत्तीची, तो त्याच प्रकारे फल प्राप्त करून घेतो. म्हणजे अज्ञानानं जीवनभर बंधनाला भोगत दुःख सहन करतो. त्याच्या ठिकाणी अज्ञान असते, अज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी बंधन निर्माण होते, आणि बंधन निर्माण झाल्यानंतर तो दुःख सहन करत असतो. जीवनभर मरेपर्यंत त्याला दुःख भोगावं लागते. आणि ज्ञानानं जीवनभर स्वतःला सच्चिदानंद स्वरूप समजून मुक्त स्वरूपाचा आनंद घेतो.
त्याच्या ठिकाणी जर ज्ञान निर्माण झालं तर ज्ञानानं तो जीवनभर स्वतःला सच्चिदानंद समजतो, ब्रह्म समजतो, आत्मा समजतो, परमात्मा समजतो आणि आपल्या स्वरूपाचा आनंद उपभोगत असतो. कुठे आहे देव? मीच देव. कुठे आहे ब्रह्म? मीच ब्रह्म. मीच या जगामध्ये ओतप्रोत भरलेला आहे असा त्याला अनुभव येतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे, हा पुढचा विषय झाला. बरोबर आहे. मग प्रारब्धामुळे प्राप्त झालेले हे शरीर, प्रत्येकाला हे जे शरीर तुमचं प्राप्त झाले कशामुळे? प्रारब्धामुळे. तुमचं जसं प्रारब्ध आहे त्या प्रारब्धामुळे ते शरीर प्राप्त झालं. कोणी उंदरं, कोणी बांद्रं, कोणी नक्त, कोणी चपट, कोणी पहा, कोणी कसं, कोणी कसं. पहा 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 कोणी कसं आहे. इतके किती लोक आहेत पहा. कोणी कसे आहे, कोणी कसं आहे. हां, कशामुळे प्राप्त झाले शरीर? तुमच्या प्रारब्धामुळे प्राप्त झालेलं आहे. प्रारब्धामुळे प्राप्त झालेले हे शरीर एक दिवस बद्ध असणाऱ्या संसारी जीवाचेही पडणार आहे. प्रारब्धामुळे तुम्हाला हे शरीर झालं आणि एक दिवस बद्ध असणारा जो संसारी आहे त्या संसारी जीवाचाही ते पडणार आहे आणि ज्ञानी असणाऱ्या मुक्त पुरुषाचाही पण. म्हणजे संतही असला तरी त्याचं शरीर पडेल काय? नाही, बरोबर आहे. हां, मग जरा थांबा. सर्व लक्ष तिकडे जाते, माझ्याकडे लक्ष जात नाही. त्याच्यामुळे काय होते, तुमच्याकडे लक्ष तो हां तुम्ही पाहू नको माझ्याकडे. हां, म्हणजे सर्व तिकडे पाहिले की सर्व म्हणजे जे समजायचं ते समजणार नाही. याच्याकरता सर्व पुढे पाहिजे, शेजारी फाजारी नाही पाहिजे. हां, मग बोलणं का? कोण बोलून राहिलं तिकडे? बोलायचं नाही, बोलायचं नाही. बोलायचं असलं तर मला सांगा काही. तिकडे बोलणारे 2-3 जण जास्त आहे. माझं लक्ष आहे त्याच्यावर. चोरून बोलतात ते. हां हां. मग एक दिवस, कोणताही दिवस धरा आपला, हो, एक दिवस बद्ध असा जो संसारी आहे त्या जीवाचं शरीर पडणारच आहे. आणि एक जो ज्ञानी असतो त्या तो ज्ञानी मुक्त झाल्यानंतर सुद्धा त्याचं शरीर पडणारच आहे. मग तो संत असो, ऋषीमुनी असो, जपितपी असो, त्याचं शरीर पडणारच आहे. आणि ज्याला ज्ञान नाही त्याचं शरीर पडणार, ज्याला ज्ञान आहे त्याचं शरीर पडणार. म्हणजे तो मरणार, म्हणजे तो हा देह सोडणार. बरोबर नाही. परंतु ते शरीर पडत असताना अंतकाळ समयाला जी भावना शिल्लक असते त्या भावनेनुसारच तुम्हाला जन्माला यावं लागते. जशी भावना असेल तशी. म्हणून हमेशा तुम्ही नामस्मरण करा, नामाचं चिंतन करा. मरायच्या वेळेला ते कामात आलं पाहिजे. बरोबर आहे. त्याप्रमाणे गती प्राप्त होते. म्हणून आपण सदैव ज्या भावनेमध्ये असतो ना त्याच भावनेत राहून जर आपला देह सुटला म्हणजे आपण मरण पावलो तर मेल्यानंतर तीच गती त्याला प्राप्त होते. जी आपली भावना असेल तीच गती त्याला प्राप्त होते. समजा आता काय उद्या जळ भरत राजाचं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहीत आहे. प्रत्येक कीर्तनकार हा जळ भरत राजाचं उदाहरण घेतो. आणि बंद्याला माहीत आहे, मी ते काही सांगत नाही. आता काय सांगत बसतो, हिच्यात येईलच ते. हां, पण त्या जळ भरत राजा पुन्हा जन्मात ते सोडायचं कसं, उद्धार कसा करून घ्यायचा हे बुवा सांगत नाही ना. अरे दृष्टांत तर कोणी सांगते, कथा तर कोणी सांगते, गोष्टी तर कोणी सांगते, पण त्याचा सिद्धांत काय आहे हा सांगायला पाहिजे बुवानं, महाराजानं. सिद्धांत सांगत नाही. घ्या बा, घ्या लाडू, घ्या गुलाबजामुन, खा खा, हे पटत नाही आपल्याला. काय कठीण आहे. भयानक परिस्थिती आहे जगात, भयानक परिस्थिती आहे. बाहेर पहा जगात किती भयानक परिस्थिती आहे. तुम्ही फार भाग्यवान आहे, तुम्हाला निदान हे भेटलं. हां, मग जर अज्ञानाने प्राप्त झालेल्या जीवपणाच्या भावनेत राहून शरीर पडले, तुम्ही अज्ञानी आहे. अज्ञानी आहे म्हणजे तुमच्यामध्ये जीवपणा आहे. आणि तुमचं जर शरीर पडलं आणि तुम्ही जर मेले तर तुम्हाला पुन्हा देह धारण करावा
लागतो, म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागते. लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि ज्ञानानं प्राप्त झालेल्या ब्रह्मभावनेमध्ये जर तुम्ही राहिले आणि तुमचा देह पडला आणि तुम्ही जर मेले तर पुन्हा त्याला जन्म मरण नाही. मग हे जन्म मरण नाहीसं होण्याकरिता सद्गुरूची आवश्यकता आहे, गुरुची आवश्यकता आहे. मग गुरु भी ऐसा चाहिए जैसा धोबी धोना धोय आणि आत्मज्ञान की साबण लगाए काया निर्मल होय. गुरु असा पाहिजे. धोबी काय करतो, कपडे मस्त साबण लावतो आणि चक्क करतो कपडे, तसं तुमचं शरीर चक्क करतो तो, कारण आत्मस्वरूपाचा तुम्हाला अनुभव येतो ना, शरीर शुद्ध करतो. नाही तर मग काय गुरु लागू तितके बापा गुरु. किती गुरु फिरून राहिले, कीर्तन केले की गुरु होते, 6 वर्ष राहिले आनंदीला की गुरु होते, भागवत करणारा गुरु होते, तिकडचा एखादा मोठा जटाधारी असला रिद्धिसिद्धीवाला गुरु होते. आता एखाद्याला रिद्धिसिद्धी प्राप्त हो, एखादा येऊ द्या तिकडचा हिमालयातला माणूस, हां तो नुसतं तो असा हवेमध्ये नुसता असा उभा राहिला तर बंदेच्या बंदे लोक जातील, महाराज महाराज जातील की नाही. तुम्हाला काय कळलं, हा हा खूप राहिले. बरोबर आहे. काय बरोबर आहे की नाही. काय म्हणत हो तुम्ही आता. हां 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 तर लक्षात ठेवा, रुद्धिसिद्धीवाल्याच्या मागे जायचं नाही. तुम्ही रुद्धिसिद्धीच्या पार आहे हे लक्षात घ्या. थोडं काही दाखवलं बुवाने की चालले त्याच्या मागे. कलियुगाची रीतच आहे आणि त्याच्या मागे चालले म्हणून हे सर्व धिंगाणा होऊन राहिला. आत्मा काय आहे, धर्म काय आहे हे जगाला कळून नाही राहिलं. हां मग म्हणजे अंतकाळ समायाला म्हणजे मरायच्या वेळेला जशी भावना होते तशीच गती त्याला भविष्यामध्ये प्राप्त होते. कारण श्रुती, वेद, गीता या सर्व शास्त्राचं म्हणणं आहे की जशी अंतमती सो गती. जशी तुमची बुद्धी असेल त्याप्रमाणे तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. अंतकाळ समयाला जी भावना जर उरून राहते तीच गती त्या जीवाला पुढे प्राप्त होते. आणि हे कशामध्ये आहे, गीतेमध्ये आहे. गीता आहे, वेद आहे, हां स्मृती आहे, श्रुती आहे, सर्वमध्ये त्याचा उल्लेख आहे. जो अंतकाळ समयाला माझे स्मरण करून शरीराला सोडतो, भगवंत गीतेत सांगतात, गीता वाचा, तो माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे तो मलाच येऊन मिळतो. म्हणजे पुन्हा त्याला जन्माचं कामच नाही. माझे मरण पाहिले म्या डोळा, असा ज्ञानीपुरुष स्वतः ज्ञानीपुरुषानं देह सोडल्यानंतर तो त्याचं मरण स्वतःच पाहतो. कसे करून राहिले, कसं बांधून राहिले, कशी किडी चालली, कोण कसे किती सुतड्या लावल्या, कोण काय केलं, तो स्वतः पाहतो. पण त्याला त्याचं काही वाटत नाही. कारण काय, तो याच्या पार गेलेला असतो, त्याला त्याचं काही वाटत नाही. आणि कशात त्याचा जीव अडकत नाही, काही संबंधच नाही ना. असे श्री भगवान वर्णन करून सांगतात. त्याचंच भगवान म्हणतात, जो अंतकाळ समायाला अंतःकरण वृत्तीला एकवटून माझे स्मरण करून शरीर सोडतो, तो माझ्या भावनेने शरीर सोडल्यामुळे मीच होऊन राहतो. कारण त्याच्या ठिकाणी माझी भावना असते आणि म्हणून तेच होऊन राहतो. म्हणजे त्या जीवाचा काय होतो, उद्धार होतो. यामध्ये कोणत्याच प्रकारचा संशय नाही. त्याला अंती तेच व्हावे लागते. पुढील गती चुकत नाही. म्हणूनच मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे या भावनेत देह पडला तर त्याला सुखाने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून मी ब्रह्म आहे, तो मी आहे, तो मी आहे, मी आणि तो एकच आहे, त्याच्यात माझ्यात फरक नाही. या भावनेत जर राहिलं आणि शरीर सुटलं तर त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल. कारण आपला प्रबोध सर्वांचा झालेला
आहे. त्याचं आणि तुमचं स्वरूप अलग नाही. जेवढं परमात्म्याचं स्वरूप एवढंच तुमचं स्वरूप. तुम्ही लहान नाही, अनुरेणुहुनी ठोकळा, आणि तुका एवढे आहात तुम्ही. हे विश्वची माझे घर, हे विश्वची या चराचरामध्ये व्याप्त असलेलं परब्रह्मतत्व आहे. ते कोण आहे? माझं घर आहे. म्हणजे तो आणि मी अलग नाही. ऐशिबती जायची स्थिर किंवा चराचर आपणची झाला. तोच या विश्वामध्ये आहे, तोच माझ्यामध्ये आहे. तो आणि मी अलग नाही, तो आणि हा अलग नाही. या चराचरामध्ये असलेला परमात्मा तो आणि हा म्हणजे मी अलग नाही. तो हाच आहे आणि हा तोच आहे. तो हा विठ्ठल बरा, तो हा माधव बरवा, हा त्याचा अर्थ आहे. चालले तो हा विठ्ठल बरवा, तो अरे कोण हा कळते का बुवाले? अरे बुवाले कळत नाही. चाललं आपलं टुनटुन. तिच्यामध्ये गुह्य अर्थ आहे, हा तिच्यामध्ये प्रबोध आहे. प्रबोधनच करताय गोष्टी, नुसतं म्हणल्याने नाही कळणार. ज्यावेळी तो विठ्ठल म्हणतो त्यावेळी आपल्याला प्रबोधाची आठवण येते. अरे नाही, खरोखर त्या भगवंताचं स्वरूप माझं स्वरूप आहे. मी आणि तो अलग नाही. हां, देहात झोपत नाही ना कोणी. हां, नाही तर मग गंमत करतो. हां, देहात असताना म्हणजे जिवंत असताना. तुम्ही सर्व जिवंत आहे ना? अरे जिवंत आहे की? अरे जिवंत आहे की नाही? हां, म्हणजे तुम्ही देहात आहे की नाही? हां, असं बोललं पाहिजे बा. झोपा जातात बर. देहात असताना ज्या भावनेवर आपण आरूढ राहतो, म्हणजे सदैव ज्याचे चिंतन करतो, त्याचे शरीर सुटत असताना सुद्धा त्याचे स्मरण आपणास राहिले, तर आपल्या देहांतानंतर म्हणजे मेल्यानंतर त्याला तेच व्हावे लागते. आता याला उदाहरण जळ भरताचं दिलं. आता आलं ते जळ भरताचं. कसं? जळ भरताचे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. सांगायचा मुद्दा हा की हमेशा आपण भगवंताचं नामस्मरण करायचं शेवटपर्यंत, त्याच्याशी एकरूप राहायचं. कारण आपलं सर्व नाम झालेलं आहे, नाम मिळालेलं आहे, प्रबोध झालेला आहे, सर्व झालेलं आहे. सांगायचं. आणि म्हणून याच्यावर तो हा सिद्धांत आहे. कोणता आला? हा सिद्धांत. आणि हा समजण्याकरता दृष्टांत. बरोबर आहे. जळ भरताचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जळ भरत हे 2 जन्मापूर्वी अजनाभ पूर्व म्हणजे संपूर्ण भारतवर्षाचे भरत नावाने राज्य करत होते. हे तर माहीत आहे. जळ भरत नावाचा भारतामध्ये राज्य करत होता राजा. बरोबर आहे. आता ते विरक्त होऊन राज्याचा त्याग करून गंडकी नदीच्या काठावर पुल आश्रमात भगवत चिंतन करीत असताना त्यांना एक हरणाचा छंद लागला. नामस्मरण करून राहिले नाही काय, गंडकी नदीच्या काठी नामस्मरण करून राहिले. करता 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 रोज हेच चालायचं. नामस्मरण करायचं. कोणाचं? त्या जळ भरत राजाचं. पण त्याला हरणाचा छंद लागला. हरिणजात कशी असते तुम्हाला माहीत आहे. अतिशय चपळ नाही, गरीब. चपळ तर असतेच ते काही तुमच्या हाती लागणार नाही, पण गरीब असते. बरोबर आहे. हां, छंद लागला आणि त्या हरणाच्या छंदामुळे सदैव हरणाचेच त्याला स्मरण राहिले. हरण जवळ आलं म्हणजे त्याला आजारायचं, गोजारायचं, त्याचे पाठीवरून हात फिरवायचा, त्याचे मुख्य घ्यायचे. म्हणजे काय, म्हणजे त्याला ते प्रेमच लागलं. कोणाचं? हरणाचं. कोणाला? जळ भरत राजाला. प्रारब्धवशात त्याचा अंत काळाला. आणि एवढ्यात असं करता करता काही बरेचसे दिवस गेले आणि त्याचा अंत काळाला. अंतकाळी सुद्धा त्यांनी भगवंताचे स्मरण करण्याच्या ऐवजी हरणाचं स्मरण केलं. म्हणजे त्याला आठवण कोणाची आली? हरणाची आली. आता याचं कसं होईल.
मग हा गेला तर याला कोण तारा खाऊ घालीन, कोण गोदारीन, नाही काय, हां, कोणाच्या पाठून हात फिरवीन, हे विचार ते जळभर राजाच्या मनात आले. म्हणजे मन मरायच्या वेळेला मन कुठं गेलं, हरणाकडे गेले, बरोबर आहे. आणि हरणाच्या स्मरणात देह टाकल्यामुळे पुढचा जन्म हरणाचाच मिळाला. पुढचा जन्म हरणाचाच मिळाला, मेला तो. भावना कशात गेली, हरणात. आणि मग पुढचा जन्म हरणाचाच मिळाला. ब्रह्मस्वरूपात त्याला लीन होता आले नाही. नंतर हरणाचे शरीर पडल्यानंतर त्याला पुन्हा ब्राह्मण कुळात अंगिरस गोत्रात जळभरत नावाच्या जन्माला यावे लागले. नंतर तो ब्राह्मण कुळात, ते कारण काय, त्याची पुण्य आहे. हरणाचा जन्म मिळाला पण त्याची पुण्य होती ना पाठीमागची, म्हणून त्याला ब्राह्मण कुळामध्ये अंगिरस गोत्रामध्ये जळभरत नावाने त्याला जन्माला यावं लागलं. म्हणजे तपस्वी असणाऱ्या महापुरुषांना सुद्धा अंतकाळी भावनेनुसारच गती प्राप्त होते. एवढा मोठा जळभरत राजा, अंतकाळी त्याला छंद हरणाचा लागल्यामुळे तो हरण झाला. हे जळभरताच्या प्रसंगातून शिकायला मिळते. मग आपण जर भगवंताचंच नामस्मरण करत राहिलो तर आपण त्या ब्रह्मस्वरूपाशी, त्या परमात्म्याशी काय होऊन जाऊ, एक म्हणजे पुन्हा जन्माला यायचं, म्हणजेच आपला काय होईल, उद्धार होईल, बरोबर आहे. म्हणून जो जीवाभावाने भावित होऊन शरीर टाकतो, नाही काय, त्याचा जीवपणा तसाच राहतो. काय, जीवभावाने भावित होऊन शरीर टाकतो, त्याचा जीवपणा तसाच राहतो. आणि जीवपणा न गेल्यामुळे त्याला जीवपणा भोगण्यासाठी पुन्हा शरीर प्राप्त होते. कारण त्याचा जीवपणा तसाच राहतो. तो ब्रह्मस्वरूप होतच नाही, तो आत्मस्वरूप होतच नाही. म्हणून त्याचा जीवपणा तसाच राहतो. जीवपणा राहिला की त्याच्या ठिकाणी अज्ञान तसंच राहते, अविद्या तशीच राहते, आणि पुन्हा मग त्याला मनुष्य देह प्राप्त होतो. आणि जो ब्रह्म भावावर आरूढ टाकून देह सोडतो, भगवंत म्हणतात, हे अर्जुना, तो पूर्ण ब्रह्मच होऊन राहतो. गॅरंटी गीतेनं, ज्ञानेश्वरीनं तुम्हाला गॅरंटी दिली. म्हणून माझं नामस्मरण करा, बाकी काहीच करू नका. पण बापा नाम राहिलं बाजूला, बापा बापा बापा, हे ज्या भावनेवर तुम्ही असले त्याच भावनेनुसार देह सुटेल, लक्षात ठेवा, टळणार नाही. म्हणून सत्शिष्या, आता आलं, मी तुला जे वर्णन करून सांगत आहे हेच भगवद्गीतेमध्ये भगवंतानं कोणाला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं. हां, आपल्या अंतःकरणामध्ये अंतकाळ समयाला ज्या प्रकारचा ध्यास असेल किंवा ज्याचे तुम्ही स्मरण करत असाल त्या गतीला तो प्राप्त होतो. ती गती कशानेही चुकत नाही, टळत नाही, टळणारच नाही. टळेल ती गती, तुमची जी गती आहे ती गती कशानेही टळणार नाही. या माझ्या बोलण्यामध्ये तू कोणताही संशय धरू नको, भगवंत सांगतात. जे भगवंताने पार्थाला सांगितले तेच तुम्हाला सांगत आहे. म्हणजे भगवंतानं जे अर्जुनाला सांगितलं तेच आता आपल्याला या पुस्तकामुळे तुम्हाला ऐकायला मिळालं. त्यामुळे हे सत्शिष्या, तू स्वतःच्या स्वरूपाला ओळख. म्हणजे तू कोण आहे, स्वतःच्या स्वरूपाला ओळखेन. हे मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी हरी आहे, मी विठ्ठल आहे. तू स्वतःला काय कर, स्वतःच्या स्वरूपाला ओळख. तू स्वतः ब्रह्मरूप आहे हे पूर्णपणे जाणून घे. नाही, मीच ब्रह्म आहे. हां, आणि म्हणून मी सोहम ब्रह्म, म्हणजे तर ते शुद्ध ब्रह्म मी आहे. कळून झालं ना प्रबोध? हां, ते शुद्ध, ते सोहम ब्रह्म म्हणजे ते शुद्ध ब्रह्म मी आहे. हेच मानून तू नियमाने त्या स्वरूपाचे काय कर, चिंतन कर. असं जर चिंतन केलं तू त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होशील. तुझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये अखंड मी क्षर
म्हणजे नाश पावणाऱ्या आणि अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणाऱ्या पदार्थाचा साक्षी परमपुरुषोत्तम आहे. म्हणजे जे नाश पावते आणि जे कधीही नाश पावत नाही, या सर्वांचा जो साक्षी आहे तो साक्षी परमपुरुषोत्तम आहे. म्हणजे या चराचरामध्ये व्याप्त असणारं परब्रह्म स्वरूप आहे, अशी भावना सदैव राहू दे. म्हणजे जो क्षराक्षराचा साक्षी पुरुषोत्तम परमात्मा, तोच मी, हे स्मरण तू अखंड ध्यानात धर. त्याचं आणि माझं स्वरूप अलग नाही. मी खऱ्या अर्थाने सच्चिदानंद ब्रह्म आहे. खरं जर पाहिलं तर मीच ब्रह्म आहे, खरं जर पाहिलं तर मीच राम आहे, मीच विठ्ठल आहे, नाही मीच परब्रह्म आहे. तसं जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने सच्चिदानंद ब्रह्म आहे असा संपूर्ण बोध झालेला आहे. बोध असा संपूर्ण बोध म्हणजे दृढ अपरोक्ष ब्रह्मस्वरूपाचा बोध धारण करून सदैव स्वरूपाचे चिंतन करीत राहावे. हा उपदेश आज या दिवशी, कोण्या दिवशी? कार्तिकी एकादशीचा. नाम सोडायचं नाही. सर्व तितंबे केले चालते, नाम नाही सोडायचं. बरोबर आहे. हां, संसार सोळा आहे का याच्यात? संसार सोळा आहे का याच्यात? संसार सोडायचा नाही आणि त्याबरोबर नामसुद्धा सोडायचं. पारडं कसं पाहिजे? सारखं पाहिजे. आमचं पारडं कसं चाललं जाते? संसाराकडे पारडं जाते. मग तो राहतो वर, तो म्हणते मी तरंगलो. यानं मला तरंगवलं, आता मी याला तरंगवतो. जा लक्ष 84 मध्ये मारत बैस फेरा, ढँग टँग टँग. बरोबर आहे की नाही? हां, संसार करू नका असं नाही, संसार करा. बरोबर आहे. पण पारडं मात्र स्थिर पाहिजे. संसाराचं आणि परमार्थाचं पारडं कसं पाहिजे? स्थिर पाहिजे, तरच त्याचा फायदा. आणि आम्ही जर संसाराकडे झुकलो तर मात्र सुटणार नाही, कारण आमचं चिंतन कमी पडते ना. ह्या स्वरूपाचा ज्याला अखंड ध्यास लागलेला असतो आणि जो कुणी याच ध्यासाने सावकाश व्यापक ब्रह्मस्वरूपाचे चिंतन करीत देह सोडतो, तो शेवटी परब्रह्म स्वरूपच होऊन राहतो. पहा केवढी मोठी संतानं गॅरंटी दिली. हां, केवढी मोठी गॅरंटी आहे. मग हिच्यावर विश्वास ठेवावा का न ठेवावा? ठेवायलाच पाहिजे, कारण तुम्ही त्या अनुभवातून गेलेले आहेत. म्हणून विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे आणि तोही अखंड विश्वास ठेवायचा. बरोबर आहे. अन्यथा जर असं झालं नाही तर, हां, जर कोणी मी जीव आहे हा अखंड ध्यास वृत्तीमध्ये धारण करीत असेल, किंवा मी जीव आहे, नाही काय, मी अज्ञानी आहे, नाही काय, मी अविद्यामध्ये गुंतलो, मी मायेमध्ये गुंतलो, मी जीव आहे, असं जर कोणी आपल्या वृत्तीमध्ये ध्यास धरत असेल आणि त्याच ध्यासामध्ये शेवटी शरीर सोडून जाईल, त्याला पुन्हा जन्माला यावंच लागेल. तो पुन्हा जन्माला येईल. जन्माला आलं म्हणजे पुन्हा दुःख. आणि काय गॅरंटी पुढच्या जन्मात तुम्ही कर्म वाढवणार नाही? अरे या जन्मात जन्मल्यापासून मरेपर्यंत किती त्रास भोगून राहिले तुम्ही. पहा किती त्रास आहे, कोणाकोणाचा त्रास आहे, किती त्रास आहे, भोगून राहिले की नाही त्रास? नवऱ्याचा आहे, बायकोचा आहे, पोरासोराचा आहे, जवळचा आहे, इवायाचा आहे, नातेवाईकाचा आहे, हां, समाजाचा आहे, जगाचा आहे की नाही त्रास? किती त्रास भोगून राहिले. जर नाही तरले तर पुन्हा जन्माला यावं लागेल. पुढची गॅरंटी देता येत नाही. आता बरं आहे, आणखी 10-15 वर्षाच्या काळामध्ये पहा किती धिंगाणा होतो. एवढं आताच याच वर्षी धिंगाण्याला सुरुवात झाली. बरोबर आहे. पुढचं वर्ष पहा कसं जाते. मग आठवण येईल आपल्याला बाबांना असं सांगलं तर खरं आहे. पहा किती लोक मरतात. त्याच्या अगोदर साधून घ्या, करा काय करायचं ते.
हे की तुमच्या आपल्या म्हणण्यावर होणार नाही, पण परिस्थिती तशी आहे आणि हे होणं आवश्यक आहे. मग त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल आणि तो जीवरूपाने पुन्हा देह धारण करून जन्माला येईल. पुन्हा त्याला जन्माला यावंच लागेल. कशाकरता? आपलं शिल्लक राहिलेलं कर्म फेडण्याकरता. देवही जरी भेटला, ब्रह्मरूप जरी झाले आणि तुमचं जर कर्म जर वाढलं तर ते कर्म सोडायला तुम्हाला यावंच लागेल. कारण त्याला ब्रह्मस्वरूप झाला असं म्हणताच येणार नाही. बरोबर आहे. म्हणून हे साधका काय काय हे संता असं म्हटलं काय, हे महाराज असं म्हटलं काय, हे बुवा असं म्हटलं, हे भागवतकार असं म्हटलं, हे कीर्तनकार असं म्हटलं काय, काय म्हटलं, काय म्हटलं, हे साधका. लक्षात ठेवा. तुम्ही कोण आहे? तुम्ही सर्वजण कोण आहे? साधक. म्हणून हे साधका आपण अखंड मी ब्रह्मस्वरूप आहे या भावनेमध्ये असावे. कारण आमचा बोध तेच सांगते की तुम्हीच ब्रह्म आहात. आमचं नाम काय सांगते? तेच सांगते की तुम्हीच ब्रह्म आहात. कारण त्याचं नामस्मरण करता 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 तो ब्रह्मस्वरूप होऊन जाते. त्याला त्याचा अनुभव येतो. त्याला देहाची सुद्धा आठवण राहत नाही. तो त्या स्वरूपाशी एकरूप होतो. मग स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर पुन्हा नामस्मरण करता 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 शेवटी तो ईश्वरीय आनंद संपूर्ण इंद्रिय उपभोगतात. डोळे उपभोगतात. डोळ्यातून अश्रू येते आहे का नाही. तोंड उपभोगतात. तोंडातून नामस्मरण सुरू राहते. संपूर्ण भरभर भरभर अंगावर रोमांच उभे राहतात. संपूर्ण शरीर आनंद उपभोगते. शरीर थरथर कापते. संपूर्ण शरीर तो आनंद उपभोगते. एवढी मोठी भगवंताच्या नामात पावर आहे. मी अमुक संसारी जीव आहे असा भाव टाकून द्यावा आणि असे झाले तर ब्रह्मभावाने शेवटी देह पडेल आणि तो साधक स्वरूप चिंतनाने ब्रह्मच होऊन जाईल. कसा होऊन जाईल तो? ब्रह्मच होऊन जाईल. मग आता काय करायचं आणि काय नाही? आता हे कोणाच्या हातात? साधकाच्या हातात. साधकाच्या हातात आहे. मी सुद्धा एक साधकच आहे बरं तुमच्या दृष्टीनं. म्हणजे आहे का नाही. जसे तुम्ही साधक आहे तसा मी साधक आहे. श्रीपाद बाबाच्या दृष्टीने मी साधकच आहे का नाही. मग ज्या भावनेने देह पडेल शेवटी तेच त्याला व्हावं लागते. जळ भरताला सुद्धा तो भरत राजा असताना हरणाचा ध्यास लागला आणि या ध्यासाने त्याचे शरीर पडले. म्हणून खऱ्या अर्थाने त्याला हरणच व्हावे लागले. म्हणून श्री गुरुच्या मुखातून काय? गुरुच्या मुखातून सोहम म्हणजे ते अपार शुद्ध व्यापक ब्रह्म मीच आहे. गुरुच्या मुखातून निघाले पाहिजे ते शब्द. आता ते कसं निघालं पाहिजे, काय निघाले पाहिजे, त्याच्या चालीरीती काय आहे, त्याच्यावर काय गुप्त गोष्ट आहे, ते कसं आहे काय बरंच बरं आहे ते. हां मग नुसतं म्हणा सोहम नाही. हां तसं चालणार नाही. आहे का नाही गुह्य? अरे अध्यात्मामध्ये सर्व गुह्य गोष्टी आहेत पण या गुह्य गोष्टी कळतच नाही. त्या अनुभवातून गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून श्री गुरुच्या मुखातून सोहम म्हणजे ते अपार शुद्ध व्यापक ब्रह्म मी आहे असे वर्म जाणून. इथं वर्म म्हटलेलं आहे म्हणजे गुप्त गोष्ट म्हटलेलं आहे, गुह्य गोष्ट म्हटलेलं आहे. त्याचं स्वरूप ध्यासामध्ये जर देह पडला तर तो साधक व्यापक शुद्ध ब्रह्मच होऊन राहतो. फक्त गुरुच्या मुखातून तो शब्द निघायला पाहिजे की तुम्ही ब्रह्मच आहात. पण मुखातून निघायला पाहिजे. मुखातून निघलं नाही तर होणारच नाही. जरी तोडगा आहे बरं. जरी एखाद्याने अनेक विद्या प्राप्त केल्या. आता विद्या किती आहे तुम्हाला माहीत आहे. डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल आहे, आणखी काय म्हणतात लागू तिकडे बापा 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 जिकडे पास आणि तिकडे पदव्याच पदव्या.
विद्यापीठात गेले म्हणजे पदव्याच पदव्या. मग जरी एखाद्याने अनेक विद्या प्राप्त केल्या, ज्ञानेश्वरी पाठ, भागवत पाठ, वेद पाठ, सर्व 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 पाठ, अध्यात्म नाही काय, सर्व विद्या प्राप्त केल्या, साधनापूर्वक अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. तुम्हाला माहीत आहे सिद्धी किती आहे? अष्टमहासिद्धी आहे. त्याच्यानंतर पुन्हा आहे अशा 22 सिद्ध्या आहेत. 22 सिद्ध्या. तरी त्याचा काही फायदा? वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी आणि जाऊ त्या परमानंदी. अरे काय करता ते रिद्धी सिद्धीला? तो आनंद भेटेल का तुम्हाला? नाही भेटणार. सिद्धीला विपिशे कोण तया पुशे नेले राजहंस. और किती उदाहरणं देता येईल तरी आम्ही चाललोच त्याची रिद्धी सिद्धीच्या मागेच. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, एखादा हवेत उडणारा बुवा जर असला तर तुम्ही बंदेच तिकडे जासान. आपल्याजवळ एवढा मोठा माल खरा आहे, तिकडे तुम्ही ढुंकूनही पाहणार नाही. कारण जग कशावर चाललं? चमत्कारावर. लक्षात ठेवा, चमत्काराच्या बळी पडू, चमत्काराला बळी पडू नका. याच्यापुढे माया अशी काही चमत्कार करेल की तुम्हाला ते खरंच वाटेल. जेवढे जगात चमत्कार दिसता हे सर्व मायेचे आहेत. लक्षात घ्या, भगवंताचे नाही, मायेचे. अंगारे धोपारे अंगात येणं, अमुक आणि टमुक जे काय असेल नसेल, गंडे धोरे धागून धागे आणि काय म्हणतात ताईत आणि काय 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 मला काही येत नाही. ते सर्व मायेचे खेळ. यूट्यूबवर पाहता तुम्ही, काय सर्व मायेचे खेळ आहे. सर्व मायेचे खेळ आहे. आणि आम्ही त्यातच बोलून जातो. आणि भगवंताचं नाम ते मात्र बाजूलाच राहतं. तर असं करू नका. लक्षात घ्या, जरी एखाद्याने अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून, साधनापूर्वकाने सिद्धी प्राप्त करून घेतल्या, परंतु अंतःकर काळसमय त्याची बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर बसली नाही तर त्याला ब्रह्मलीन होता येणार नाही. पहिले सांगितलं तुम्हाला. अनेक सिद्ध्या जरी प्राप्त केल्या, परंतु त्याची बुद्धी जर स्वरूपाच्या ठिकाणी नसेल, बुद्धी जर त्याची भटकत असेल, अंतःकरण वृत्ती जर इकडे तिकडे भटकत असेल, तर मात्र तो ब्रह्मलीन होणार नाही, त्या जीवाचा उद्धार होणार नाही. आणि मग त्याने ज्या ज्या साधना करून जेवढ्या सिद्धी प्राप्त करून घेतल्या त्या सर्व व्यर्थ जातील. घ्या. आणि एकेका सिद्धी एक एक सिद्धी प्राप्त करण्याकरता संपूर्ण आयुष्य जाते. एक सिद्धी प्राप्त करून घेण्याकरता संपूर्ण आयुष्य जाते, तरी ते सिद्धी प्राप्त होत नाही. चांगदेवाजवळ नव्हते का सिद्धी? नव्हत्या का सिद्धी? हां, मेलेला माणूस जिवंत करत होता. तुमच्या मनात काय हे ओळखत होता. हां, उळू शकत होता. तुमच्या मनातलं ओळखत होता. अनेक सिद्ध्या प्राप्त होत्या. कोणाला? चांगदेवाला. शरण कोणाला गेला? 14 वर्षाच्या मुक्ताबाईला. का गेला? कारण त्याला माहीत आहे सिद्धीचा काही उपयोग नाही. याच्यापेक्षा काहीतरी माल मसाला कोणाजवळ आहे? हां, आमच्या मुक्ताबाईजवळ आहे. मग मुक्ताबाईला शरण गेल्यानंतर मग त्या जीवाचा उद्धार झाला. तोपर्यंत नाही. कठीण आहे. किती रिद्धिसिद्धी पाठ करा, तुम्हाला प्राप्त झाल्या, त्याचा काही फायदा नाही. काहीच फायदा नाही. काही तितंबे करायचे नाही. नाम मिळालं नामस्मरण करत राहायचं, कंठत राहायचं, करत राहायचं, कंठत राहायचं. जीवन जगत राहायचं आणि शेवटी लगे मरून जायचं मोकळे. हा एकच इलाज तिच्यावर आहे, बाकी दुसरा इलाज नाही. तुम्ही इकडे तिकडे भटकले तर जमणार नाही. तुम्ही तुमचं पाहून घ्या, काही घेणं नाही आम्हाला द्यायची. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. विचार करण्यासारख्या गोष्टी आहे. बरोबर आहे. मग जगज्जीवन श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणत आहे, हे अर्जुना, तू सर्व काळ माझे रात्रंदिवस ध्यान कर. रात्रंदिवस चांगलं बा. मग रात्रंदिवस ध्यान कर, तर रात्रंदिवस ध्यान कसं करायचं? झोपले तरी ध्यान, पाहून राहिले तरी ध्यान, कानानं ऐकून राहिले तरी ध्यान, घोरून राहिले तरी ध्यान. त्याला म्हणतात रात्रंदिवस ध्यान करणे. मुख हले ना, ओ बोलणं की बंद, कंठ हले ना,
जीवा स्मरे ना राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. तुमचा जप कोण करून राहिलं? अरे तोच करून राहिला, तोच करून राहिला तुमचा जप. कधी कळेल हे? म्हणून तू सर्व काळ म्हणजे रात्रंदिवस कशा करताय? कोणाच्या कृपेनं होते? गुरु कृपेशिवाय ह्या गोष्टी मिळत नाही, नाही तर मिळतच नाही. तुम्ही किती पाठांतर करा जमणार नाही. तुला सदैव माझा तर ध्यास लागू दे. तू सर्वत्र नानाविध रूपे जरी पाहत असशील तरी त्या सर्व रूपामध्ये मीच ओतप्रोत भरून राहिलेलो आहे असे मानून सर्वत्र माझंच नामस्मरण करायचं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण, याला भक्ती म्हटलेलं आहे. हे सर्व कोण आहे? हे सर्व भगवंतच आहे. जे जे तुम्हाला भूत भेटेल, भूत म्हणजे अंगात येण्याकरता भूत नाही, बरं ते भूत नाही, जे जे प्राणी भेटतील ते, मग किळा मुंगी पशु पक्षी अमुक टमुक, त्याच्यामध्ये सुद्धा ते ब्रह्मतत्व भगवंत परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंताला म्हणायला पाहिजे. मग गधळं जरी भेटलं तरी त्याच्यामध्ये जो तुमच्यात आहे तोच त्याच्यात आहे. मुंगी जरी भेटली तर तुमच्यामध्ये जे तत्व आहे ते. एक तास झाला काय? झाला? वर झाले इतक्या लवकर? घड्याळ पुढे आहे. बर पहा थोडं की 10 मिनिट. हां आता समजण्याकरता पुढचा श्लोक. तू कानांनी आहे की नाही? तुम्हाला सर्वेला कान आहे का नाही? हां जे जे ऐकत आहे त्या त्या शब्दाच्या माध्यमातून मीच प्रगट होतो. तुम्ही जे जे ऐकता कानांनी जे ऐकता तर भगवंत म्हणते मीच प्रगट होतो तिच्यात, त्या शब्दामध्ये मीच प्रगट होतो. बसेल भरोसा? म्हणून जीवाचा उद्धार सोपी नाही. हां हां असं कसं बुवा काही सांगतो तुम्ही? मग जाय तरफड तिकडे, काय घे ना. ज्याला पटलं तो या, ज्याला नाही पटलं तिकडे खपा, काही घेणं नाही. हां अरे भगवंत सांगून राहिले. हां तू कानांनी जे जे ऐकत आहे त्या त्या शब्दाच्या माध्यमातून मीच प्रकट होतो. मी बोलून राहिलो, तुमच्या कानात शब्द पडून राहिले तर भगवंताचं स्वरूप आहे ते. असे तू निश्चयपूर्वक मानायला सुरुवात कर. आणि तुझ्या मनामध्ये ज्या काही संकल्प विकल्पाची भावना करीत असेल आहे त्या सर्व भावनासुद्धा मीच व्यापून. तुझ्या मनात जे जे येईल ते सर्व माझं स्वरूप आहे. चांगलं असो काय वाईट असो, तुझ्या मनात जे जे येईल ते माझं स्वरूप आहे. अशा अभेद भावाने अखंड माझे चिंतन करीत राहा. कोणत्याच प्रकारचा भेद नाही, चिंतन करत राहा. म्हणजे तू मीच होईल आणि मी तूच आहे. हे अर्जुना, तुझ्या मन आणि बुद्धीला सावकाश सर्व काळ अखंड माझ्या चिंतनाचा ध्यास लागू दे. जर तू माझ्या नामस्मरणाच्या ध्यासाने देहरूपी पाप सोडून गेला तर शेवटी मीच होऊन राहशील. म्हणजे तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होशील, माझ्या स्वरूपात विलीन होशील. गॅरंटी दिली भगवंतानं गीतेत. गीता असा ग्रंथ आहे संपूर्ण धर्मातील लोकांना मान्य आहे. संपूर्ण जगामध्ये एकच असा आहे ग्रंथ आहे हा गीता की सर्व धर्मातील लोकांना मान्य आहे आणि मान्यता दिली. बाकी ग्रंथ नाही. साऱ्या जगातल्या लोकांनी मान्यता दिली, महात्म्यांनी मान्यता दिली. मग तो धर्माचा कोणताही असो, कारण तिच्यामध्ये जे तत्वज्ञान आहे हे इतर कोणत्याच ग्रंथात नाही. भगवान म्हणतात, हे अर्जुना, तू ज्या ध्यासामध्ये देह सोडून देशील तुला निश्चयाने तेच व्हावे लागेल. ती गती तुला काही केले
तरी चुकणार नाही. काहीही केलं तरी ती गती तुला मरायच्या वेळेला जी आहे भावना होईल तेच भावनेनुसार तुला जन्म घ्यावा लागेल. कळलं की नाही? बापाला ध्यास लागतो कोणाचा? पोराचा. शेवटी तो मेला की त्याला हे काही राहत माहीत नाही त्याला परमार्थ. तो मेला की तो त्याच्याच पुढे जन्माला येतो, त्याच्याच डोक्यावर बसतो. समजून राहिलं काय? तुम्ही हसत नाही मग? हसून राहिले. मग हे असं आहे, पोराचा ध्यास केला, पोरीचा ध्यास केला तर तेच त्याला व्हावं लागतं. शेवटी कोणाचा ध्यास करा तुम्ही, तेच त्याला व्हावं लागेल, टळणार नाही. म्हणून ध्यास सोडून सर्व काही घेणदेण नाही. कोणी काही करो, ज्याचं तो भोगत बसेल. मरा तिकडे, काही घेणदेण नाही आम्हाला. आम्ही फक्त आमचं पाहायचं, आपलं फक्त पाहायचं, चालू आहे की बंद आहे. तुम्ही जर तिकडे लक्ष दिलं काहीच फायदा होणार नाही. सोडून द्यायचं, विचार नाही करायचा, सोडून द्यायचं. चांगलं ऐकलं ठीक, नाही ऐकलं राहिलं, आपलं सुरू ठेवायचं. गुतायचं नाही कशातच गुतायचं नाही. गुंतणं सोडून द्या. धरूही नका आणि सोडूही नका, असं करा. समजलं? हां, म्हणजे पारडं कसं पाहिजे? स्थिर पाहिजे. म्हणूनच स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाच्या ध्यासाने जे देह सोडून जातात ते देहपातानंतर ब्रह्मच होऊन राहतात. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, जे भक्त माझ्या ब्रह्मस्वरूपाचे चिंतन अंतकाळ समायाला करतात ते त्या ब्रह्मामध्ये ब्रह्मच होऊन राहतात. हे शिष्या, जरी मी तुला अशा ब्रह्मस्वरूपाचा उपदेश करत असलो, गुरु सांगतात बरं, सद्गुरू सांगतात आपल्या शिष्याला, जरी तुला असा ब्रह्मस्वरूपाचा उपदेश करीत असलो तरी येथे अजून एक गुह्य आहे. एवढा उपदेश तर केला भगवंतानं. कोणाला? अर्जुनाला. तरी भगवंत म्हणतात अजून एक गुह्य आहे. हे गुह्य कोणासही सांगू नये. जे गुह्य आहे हे गुह्य कोणालाच सांगायचं नाही. सांगलं तर काय होईल? सांगलं तर काय होईल? ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती तर होणारच नाही, पण डायरेक्ट नरकाची प्राप्ती होईल. 184 ॲड केलं तो. म्हणून हे गुह्य कोणाला सांगू नाही. हे गुह्य कोणालाही सांगू नये. हे जर कोणा सांगितले तर संत मालिकेतील सर्व संत, बरोबर आहे, सनक, सनंदन, सनातन, सुजात हे सनकाधिक संत कोपतील. म्हणजे जेवढे काही मालिका, हे 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 मालिका कोणती? हे दुसरी मालिका आहे. आपली मालिका महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ, ही संपूर्ण मालिका कोपेल, रागेल. आणि सर्व संतांचा जर कोप झाला तर मात्र मग त्याला कोठेच थारा नाही. लक्षात घ्या. म्हणून हे नाम कोणालाच सांगायचं नाही, हे गुह्य कोणालाच सांगायचं नाही. कारण सर्व संत मालिकेतील संत मालिका जर कोपली, गुरु जर कोपला तर कोण कोपते? गुरु कोपला, कोण कोपेल? नाही, असं कसं भगवंत कसा कोपेल? गुरु जर कोपला तर गुरुच्या म्हणजे भगवंतापासून चालत आलेली जी मालिका ज्या संतापर्यंत आहे ते सर्व कोपतील, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे संपूर्ण तिच्यामध्ये मालिका आलीच. मग आता ते कोपणं सोपी का कठीण आहे? सोपी आहे. म्हणून सर्व संतांचा कोप होईल. म्हणून गुह्यच राखावे. जे गुह्य गोष्ट आहे ते गुह्यच ठेवायचे. लक्षात घ्या. समजलं सर्वांना? तसं तर कोणी इथं नाही म्हणा. आता एक प्रश्न केला होता,
ते बाई म्हणे तुमचं नाम काय आहे. तिथं आपल्याच मालिकेतली आहे. तुमचं त्या आपल्या साधकाईलेच म्हणणे काय हां की तुमचं नाम सांगा काय. मला तो अवस्थाही होत नाही. मी तो एक मी लागे मला अवस्था झाली नाही तर प्रबोध दिला हां होता तो प्रबोध दिला आणि आपल्याच मालिकेतले. मग तुमचं नाव सांगा. ते म्हणे मी नाही सांगत. आपल्या साधकांना नाव सांगितलं नाही, कोणालाच नाही सांगायचं. उलट त्याला विचारायचं सांगतो का ठीक नाही तर जा तिकडे पाच बसा तुमचं. आम्ही आमचं नाम सांगत नाही, कारण अतिशय कठीण आहे. नाम सांगणं लय कठीण आहे. तिथं माफी नाही, तिथं चुकीचं नाही. चूक तिथं मान्य नाही. म्हणून आपलं नाम जसंच्या जसं आपल्या जवळच ठेवायचं, कोणाला सांगायचं नाही. असं जरी असलं तरी त्या सनकादिक संतांचा झालेला कोपही सहन करता येईल. बंद्या मालिकेतला जे संत आहे त्याचा कोपही सहन करता येईल. त्याचा राग आला तो सुद्धा सहन करता येईल. हां ते गुह्य सांगितल्याने जर परोपकार होत असेल, तर संताचा कोप सहन करूनही ते गुह्य सांगता येईल. तिच्यामध्ये जर पुढचा मनुष्य जर त्याच्याकडून जर परोपकार होत असेल तर ते गुह्य सांगता येईल. काय गॅरंटी आहे तुमच्याजवळ की हा परोपकारी मनुष्य आहे? बोला. अरे एक तर दाखवा, एक मलकापुरात नाही पूर्ण जगात. काय गॅरंटी आहे की हा तुम्ही त्याच्यावर उपकार करसान हे नाम सांगसान? एक तर दाखवा. कोणीच नाही. माय नाही, बाप नाही, भाऊ नाही. म्हणून हे नाम कोणाला हिच्यात जरी लिहिलं तरी सांगायचं नाही. काही गोडीमोडी लावतात. एका बाईनं असंच नाम सांगलं होतं खरबडीला, असं झोडपून काढलं ते वानेरानं. कोणीच नव्हतं आजूबाजूला. कुठून आलं, काय झालं, काही संबंध नाही. बसवलं होते आपल्या दारी. आलं मग अगोदरच्या दिवशीच घटना झाली. दुसऱ्या दिवशी इतकं हाणलं तर बैल आजारीच पडली आणि चालले गेले. ते वानेरही दिसलं नाही कोणाला. तो रामाचा अपमान आहे ना. मारुती कसा सहन करेल? हां म्हणून हां ते सांगलं ना त्या बाईनं. हां नाही सांगता नाही येत. आणि ते गुह्य समाजाला सांगितल्यामुळे माझ्याकडून मोठा अन्याय अपराध झाला. म्हणून ज्या सर्व श्रेष्ठ संतांना शरण जाऊन त्याची क्षमा मागत मला संतांचा शरणागत होता येईल. अशा प्रकारे हे आजचा आपला हा दिवस मस्त मजेशीर गेला नाही काय. हां कारण काय जे सत्संग होतात आता हे सत्संग खालच्या पातळीतले नाही, कसे होतात वरच्या पातळीत चालले नाही काय. नाही तर मग वाचता तर कोणालाही येते. पण एकनाथी भागवत सोपी आहे. ज्यांनी नवीन नाम घेतलेलं आहे, ज्यांना अवस्था झाल्या, त्यांनी एकनाथी भागवत वाचलं तर ते समजेल तुम्हाला. लय सोपी आहे. आणि नाही समजलं तर आपले अधूनमधून सत्संग होतात. आपले आजूबाजूचे साधक आहे ते एकमेकाला सांगतात. तर आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. काहीनं चुळबुळ केली, काहीनं चबर केलं नाही काय. हां काही हसले नाही, काही हरकत नाही, आनंद आहे. तर झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.